हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला 34 साईजचा वन पीस कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। ही साडी आहे आणि आपल्याला हे लागणारा अस्तर आहे। आपण 5 मीटर अस्तर घेतलेला आहे। हा अस्तरचा कपडा आहे। याच्यावर आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही काढून घेऊ। शोल्डर आपण 8 इंच घेऊया। 4 इंचाचा शोल्डर आणि 4 इंचाचा गळा। आर्म होल 7.5 इंच। साढ़े 8 इंचाची छाती, 34चा अर्धा भाग, 8.5 आणि आपण 3 इंच मार्जिन घेऊया आणि हे दोन्ही जॉईंट करू। गळा हा 8 इंच घेऊया। आणि कंबर आहे 30 इंचाची कंबर आहे। तर आपण 7.5 इंच घेऊया। त्याच्यामध्ये 2 इंचाचा डाट देऊया आणि 2 इंच मार्जिन मध्ये ठेवूया। ही सरळ रेष जॉईन करून घेऊया। आता याला आपण राऊंड देऊया शोल्डरला, आर्म होलला। आता आपण इथे 4 इंचाचा डॉट घेऊया, 4.5चा घेऊया। इकडून तिकडून आता आपण 4 इंचावर एक डॉट करूया, एक 5 इंचवर आणि एक 6 इंचावर, म्हणजे दोन्ही इकडून 1-1 इंच ठेवलेला आहे आपण। आणि वरही पण वर 5 इंचाचा घेऊया। वेस्ट डाट घेऊया। इथं शोल्डरला मार्किंग करूया। हाफ इंच सोडून आपण इथे 11वर एक मार्किंग करूया। तिथून ही 5 इंचावली लाईन सरळ घेऊया आणि हे जे साइडला आपण 1-1 इंच घेतलेले होते डॉट साठी, त्यांना आपण मार्किंग करून घेऊया। हे डॉट झालेले आहेत। समोरचा गळा आपण पान गळा घेऊया।
आता आपण याची कटिंग करून घेऊया. मागचा आणि समोरचा भाग आपण वेगवेगळा करून घेऊया. हा समोरचा भाग रेडी झालेला आहे. आता आपण मागचा भाग रेडी करूया. शोल्डरचा हाफ इंच सोडून आपण इथे तिरकस घेऊन 8 इंचावर एक डॉट घेऊया आणि ही सरळ लाईन करून घेऊया शोल्डरची. आता थोडंसं 1 इंचाचं आपण राऊंड देऊया. आपला बॅक नेक रेडी झालेला आहे आणि मागं पण आपण 2 डॉट देऊया. तीही आपण एक 5 इंचावर घेऊया आणि लांबी आपली 5 इंच. साईडला 1-1 इंच. आपला बॅक नेक पण रेडी झालेला आहे. याला या साईडला आणण्यासाठी थोडंसं डार्क करूया याला आणि याला उलट करून टॅप करायचं आणि याला आपण बघा इथे राऊंड नेक तयार आहे आणि डॉट्स पण आहेत. आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण हे गळे कापून नाही घेऊया. हे आपण डायरेक्टली त्याच्यावर शिवून घेऊया. आता आपण याचाच हे वरच्या साईडचं अस्तर आणि हे बॉक्स प्लेट पाडण्यासाठी आपण 4 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आपण या साडीवर आता कटिंग करून घेऊया. आता आपण फोर फोल्ड करून साडीचा भाग घेऊया. आपल्याला बाहीला फुगा करायचा आहे. तर यासाठी मी 3 इंच वर ठेवलेला आहे आणि माझ्याकडे आखलेला कागद आहे बाहीच्या शेपचा, ते मी आखून घेते आणि वर जे 3 इंच मी घेतलेलं होतं त्याला असं राऊंड करत आणते. या बाहीला आपण साईडने कापून घेऊया.
आपली ही बाही रेडी आहे.